नमस्कार मंडळी, जगदंबेचा सेवेकरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. दिनांक 7 मार्च ते 14 मार्च 2025 दरम्यान होळाष्टक प्रारंभ होत आहे. या दिवसांत काही कार्य करणे आपल्या हिंदू धर्मात वज्य सांगितली आहेत. ती कार्य कोणती व त्यांचा होळाष्टकाशी काय संबंध ते आपण पाहू. अष्टक म्हणजे 8. होळीच्या आधीचे 8 दिवस जे असतात त्यांना होळाष्टक म्हणतात. या 8 दिवसांत कोणती कार्य करू नये ते आपण पाहूया. होळाष्टकात विवाह कार्य करू नये, गर्भाधान करू नये, गर्भवतीचे सोपस्कार जसे डोहाळ जेवण करू नये, गृहनिर्माण, गृहप्रवेश करू नये, विदयारंभ करू नये, नवीन वाहन किंवा घर खरेदी करू नये, यज्ञ हवन आदी कार्य करू नये, गृहशांती किंवा इतर शांतिकर्म करू नये. थोडक्यात जेवढी काही शुभकार्य आहेत, जी आपली प्रगती करतात, ज्यांच्यामुळे आपला विकास होतो ती कामे होळाष्टकात करू नयेत. या काळात पृथ्वीवर नकारात्मक शक्ती जास्त सक्रिय असतात. भक्त प्रल्हादाला देखील याच काळात होलिकाने प्रचंड त्रास दिला होता. आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली ती धार्मिक आधारावर होती. आता आपण यामागचे वैज्ञानिक कारण पाहू. होळाष्टक हे 2 म्हणजे हिवाळा व उन्हाळा यांच्या संधिकाळात येत असते. असा काळ नेहमीच संक्रमण काळ म्हणून ओळखतात. या काळात उन्हाळ्यात होणारे साथीचे रोग, जसे गोवर, कांजण्या, ताप यांचे रोगजंतू जास्त सक्रिय असतात. यांना आपण नकारात्मक शक्तीची उपमा देऊ शकतो. हिवाळ्यात आपली पाचन शक्ती उत्तम असते, पण उन्हाळ्यात अग्नी मंद होत असल्याने पोटाचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून धर्मशास्त्रात या काळात शुभ कार्य करू नये असे म्हणतात. म्हणजे या काळात शरीराला नवीन ऋतुचर्याप्रमाणे बदलण्याची आवश्यकता असते व ज्याची रोगप्रतिकारक क्षमता नसते अशा व्यक्ती आजारी पडतात. त्यामुळे ठरवलेल्या कार्यात बाधा येऊ शकते. होळीचा अग्नी पवित्र असतो. तो सगळी नकारात्मकता जाळून भस्म करतो. म्हणून होळीनंतर आपण एकत्र येऊन एकमेकांना रंग लावून नवीन कार्याची सुरुवात करतो. होळाष्टकात आपण सर्वांनी श्रीहरी विष्णूच्या नरसिंह रूपाची उपासना करावी. जशी भक्त प्रल्हादाला होलिकेचा जाच सहन करण्याची शक्ती मिळाली तशी सर्वांना मिळो. जशी होळीच्या अग्नीने होलिका राक्षसीची नकारात्मकता नष्ट केली आणि प्रल्हाद रूपी शुभ सद्गुणी शक्ती वाचली तसेच आपलेही मंगल. होळाष्टकाविषयी दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती हवी असल्यास जगदंबेचा सेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.